माझे छत्रपती शिवाजी महाराज आणि माझ्या समोर बसलेल्या गारवाडच्या मावळ्यानो आणि माझ्या जिजाऊच्या लेकीनो, असं सुंदर नियोजन या ठिकाणी केलेलं आहे. खरंच तुम्ही शिवरायांची मावळे शोधता. माझ्या गारवाडच्या मावळ्यानो आणि जिजाऊच्या लेकीनो, अशी शिवगर्जना करा की त्या रायगडाला पुन्हा जाग आली पाहिजे, त्या रायगडाला पुन्हा जाग आली पाहिजे. आज या ठिकाणी शिवगर्जना करायचे. छत्रपती शिवाजी महाराज की जय. छत्रपती शिवाजी महाराज की जय. छत्रपती संभाजी महाराज की जय. जय जिजाऊ, जय शिवराय. धन्यवाद. आज प्रत्येक मराठी माणसाचा माता ज्यांच्या पायावरती नतमस्तक होतो आणि त्यांचं नाव ओटाव घेतात, जे जयकार येतो, ते नाव म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज. ओम बोलल्याने मनाला शांती मिळते, साई बोलल्याने शक्ती मिळते, राम बोलल्याने पाप मुक्ती मिळते, परंतु जय शिवराय बोलल्याने आम्हाला 100 वाघांची ताकद मिळते, 100 वाघांची ताकद मिळते. आज 350 पावणे 400 वर्षानंतरही माझ्या राजाच्या नावाचं वादळ या सह्याद्रीच्या दऱ्याखोऱ्यामध्ये घुमतंय आणि काल जन्माला पोरगा सुद्धा जय जिजाऊ म्हटलं की जय शिवराय म्हणतंय. एवढी ताकद छत्रपती शिवाजी महाराज यांच्या नावामध्ये आहे. असं कोणतं कार्य केलं माझ्या राजानं की आज 450 वर्षानंतरही प्रत्येक घरामध्ये आणि प्रत्येकाच्या मनामध्ये छत्रपती शिवाजी महाराज जिवंत आहेत. तर छत्रपती शिवाजी महाराजांच्या जन्माच्या पूर्वी महाराष्ट्रामध्ये सुमारे 350 वर्ष स्वराज्य नव्हतं. महाराष्ट्र परकीयांच्या ताब्यामध्ये होता. निजामशाही, आदिलशाही, मोगलशाही या तिन्ही आक्रमणकर्त्याने आपापले प्रांत महाराष्ट्रामध्ये वाटून घेतले होते आणि त्याच वेळी महाराष्ट्रातील मराठे परक्यांची चाकरी करत होते आणि याच कालखंडामध्ये मराठ्यांच्या एकीला नेहमी खिंडार पडायचं आणि हेच मराठे परकीय शाह्यांसाठी एकमेकाच्या तलवारी रक्ताने लालेलाल करून महाराष्ट्राची माती लालबुंद करत होते. याचाच फायदा या आक्रमणकर्त्यांनी घेतला होता. निजामशाही, आदिलशाही आणि मोगलशाहीनी या सुलतानांनी आपल्या महाराष्ट्रावरती प्रचंड धुमाकूळ घातला होता. या ठिकाणी मंदिरे पाडली जायची, महाराष्ट्रामधली मंदिरे पाडली जायची, मंदिरातल्या मूर्त्या फिरवल्या जायच्या, माता भगिनींच्या किनखड्या काळजाला भिडायच्या, शेतकरी आत्महत्या करायचा, झाडाझुडपामध्ये जीव वाचवण्यासाठी हा माणूस लपून बसायचा. प्रचंड हाल या महाराष्ट्रामध्ये या सुलतानांनी केलेलं होतं. या ठिकाणी बेछरा झालेला महाराष्ट्र धो धो रडत होता. अशा प्रकारची महाभयंकर परिस्थिती आपल्या महाराष्ट्रावरती येऊन थांबलेली होती. आणि याच कालखंडामध्ये शहाजी राजे भोसले आणि मासाहेब जिजाऊ यांचा विवाह झाला. यांचा विवाह झाल्यानंतर त्यांचा संसार चालू असताना त्याने एक देखणं स्वप्न पाहिलं, ते म्हणजे हे परकीय सत्ता दूर करून स्वराज्य मिळलं पाहिजे. प्रथम शहाजी राजे भोसले आणि मासाहेब जिजाऊ यांच्या मनामध्ये पहिलं स्वराज्याचं बीज पेरलं गेलं आणि त्यानंतर स्वराज्याचा वटवृक्ष छत्रपती शिवाजी महाराजांनी निर्माण केला. या ठिकाणी एक गोष्ट आवर्जून सांगावीशी वाटते. महाराष्ट्रामध्ये पहिली सहकारी संस्था म्हणजे स्वराज्य होतं आणि या स्वराज्य संस्थेच्या पहिल्या संस्थापिका माझ्या मासाहेब जिजाऊ होत्या. महाराष्ट्रामध्ये अतिशय सामर्थ्यवान महिला आणि लढायला तयार झालेली पहिली महिला कोण असेल तर माझी मासाहेब जिजाऊ होत्या. या ठिकाणी इतिहासामध्ये सामर्थ्यवान महिला मासाहेब जिजाऊ. बघा त्या कालखंडामध्ये स्त्री म्हणजे स्त्रीचं क्षेत्र फक्त चूल आणि मूल एवढा फक्त मर्यादित होतं. त्या भयान परिस्थितीमध्ये मासाहेब जिजाऊ लढायला तयार झाल्या, हे फार मोठं विशेष आहे. आणि याच कालखंडामध्ये स्वराज्याचं देखणं स्वप्न पूर्ण करण्यासाठी 19 फेब्रुवारी 1630 रोजी छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म झाला. पुत्र शहाजी राजांना झाला, पुत्र जिजाऊंना झाला, पुत्र महाराष्ट्राला झाला, लोक कल्याणकारी राजा जन्माला आला. त्या काळी सह्याद्री हसला, त्या काळी सह्याद्री हसला, अहो त्याला आनंद कसला. शिवनेरीचे बाळ जन्माला, शिवनेरीचं बाळ जन्माला, शहाजी राजांना पुत्ररत्न झाला, जिजाऊला पुत्ररत्न झाला.
दहशतवादाला गाडणारा राजा त्या ठिकाणी जन्माला आला. अन्याय अत्याचाराला हिंसाचाराला मूठ माती देणारा राजा जन्माला आला. स्त्रियांचा शेतकऱ्यांचा कष्टकऱ्यांचा सन्मान करणारा राजा आला. जिकडे तिकडे चोहीकडे शिवनेरीमध्ये आनंद झाला. विजांचा लखलखाट आणि सनई चौघडे त्या ठिकाणी वाजू लागले. शिवनेरी हसत होता कारण त्या ठिकाणी बाळ जन्माला आला होता. या ठिकाणी शिवनेरीवरती जिजाऊच्या बाळाचं नाव ठेवण्यासाठी अनेक माता भगिनी सज्ज झालेले आहेत. बाळाचं बारसं घालायचं, जिजाऊच्या बाळाचं नाव ठेवायचंय. झुलवा पाळणा पाळणा बाळ शिवाजीचा, झुलवा पाळणा पाळणा बाळ शिवाजीचा. चंद्र जसा हा इंद्र शोभतो पुत्र जिजाऊंचा, चंद्र जसा हा इंद्र शोभतो पुत्र जिजाऊंचा. हलवा पाळणा पाळणा बाळ शिवाजीचा, हलवा पाळणा पाळणा बाळ शिवाजीचा. पहिल्या दिवशी बोलावा मारी केली आरास नानायकरी. बाळ शिवाजी ऐका मंडळी जो बाळा जो रे जो, बाळ शिवाजी ऐका मंडळी जो बाळा जो रे जो. आणि या ठिकाणी जिजाऊच्या बाळाचं नाव शिवाजी ठेवलं. स्वराज्याचं देखणं स्वप्न पूर्ण करण्यासाठी मासाहेब जिजाऊ आपल्या बालशिवावरती संस्कार करत होत्या आणि शिवाजी राजे फिरत होते. अंगणातली तुळस गोट्यातली गाय आणि घरातली माय सुरक्षित राहिली पाहिजे शिवबा, अशा प्रकारचे संस्कार मासाहेब जिजाऊ आपल्या बालशिवावरती करत होते. या ठिकाणी परस्त्री ही माते समान आहे, ती पूजनीय आहे, तिचा सत्कार झाला पाहिजे अशा प्रकारचे शिकवण, अशा प्रकारचे संस्कार आपल्या बालशिवावरती मासाहेब करत होत्या. छत्रपती शिवाजी महाराज हे मातृभक्त होते, पितृभक्त होते, साधू संतांचा आदर करणारे होते, दान धर्म करणारे होते आणि मंदिराप्रमाणे मस्जिदीचाही मान करणारे होते. ऐसा राजा होणे नाही. म्हणून या ठिकाणी असं म्हणावं वाटतं हे सगळे संस्कार मासाहेब जिजाऊने आपल्या बालशिवावरती केले होते. सह्याद्रीच्या शिखरावरती भगवे ध्वज फडकले असते का मासाहेब जिजाऊ तुम्ही नसता तर शिवराय घडले असते का, शिवराय घडले असते का. संस्काराला माता तुझ्या जोड नाही, संस्काराला माता तुझ्या जोड नाही. धन्य तू जिजाऊ त्या शिवबाची आई, धन्य तू जिजाऊ त्या शिवबाची आई. या ठिकाणी जिजाऊ तुमच्या कार्याची थोरवी सर्वांनी गायली पाहिजे आणि तुमच्यासारख्या जिजाऊ आमच्या माता भगिनी व्हायला पाहिजे, तुमच्यासारख्या जिजाऊ आमच्या माता भगिनी व्हायला पाहिजे. या ठिकाणी आज प्रत्येकाच्या घरामध्ये स्त्री आहे, प्रत्येकाच्या घरामध्ये स्त्री आहे. ती आई असेल, बहीण असेल, पत्नी असेल किंवा मुलगी असेल, तिचा सन्मान आपण केला पाहिजे. आज जिजाऊ जन्मली तरच शिवराय जन्मतील. घरामध्ये जर जिजाऊ असेल तर अंगणात शिवराय दिसतील. म्हणून आजच्या फार मोठ्या प्रमाणात स्त्री भ्रूण हत्या होतात, मुलीचा गर्भ खाली केला जातो. जिजाऊ जन्मतील कशाला, मग शिवराय कसे जन्माला येतील. म्हणून आपण शिवचरित्रातून स्त्रियांचा सन्मान करायला शिकलं पाहिजे असं मला वाटतं. स्वराज्य मिळवणं हे छत्रपती शिवाजी महाराजांचं ध्येय होतं. स्वराज्य मिळवणं हे छत्रपती शिवाजी महाराजांचं ध्येय होतं. ध्येय साध्य करण्यासाठी संघर्ष करावा लागतो, ध्येय साध्य करण्यासाठी संघर्ष करावा लागतो आणि जेवढा संघर्ष मोठा असेल तेवढं यश मोठं असतं. छत्रपती शिवाजी महाराजांनी त्या कालखंडामध्ये 5 बलाढ्य शत्रू असताना देखील फार मोठा संघर्ष केला आणि हिंदवी स्वराज्याची स्थापना केली. म्हणून आज 450 वर्षानंतरही प्रत्येकाच्या घरामध्ये आणि प्रत्येकाच्या मनामध्ये माझा राजा जिवंत आहे. ज्यावेळेस मुराद हा आदिलशाचा सरदार त्यांनी पुण्याच्या भूमीमध्ये एक गाढवाचा नांगर फिरवला होता आणि त्या ठिकाणी एक पहाड मांडली होती की ती त्या ठिकाणी जो वस्ती करेल, जो काही राज्य करेल त्याचा निर्वंश होईल, अशा प्रकारचे धार्मिक दहशतवाद निर्माण केला होता. छत्रपती शिवाजी महाराजांनी आणि मासाहेब जिजाऊंनी त्या ठिकाणी सोन्याचा नांगर करून ती भूमी पावन केली आणि आज त्या भूमीमध्ये लाल महाल त्यावेळेस त्यांनी बांधला. यावरून छत्रपती शिवाजी महाराजांनी आणि मासाहेबांनी धार्मिक दहशतवाद त्या ठिकाणी तडीस गेला होता. छत्रपती शिवाजी महाराजांनी झोपलेल्या माणसांना जागा केलं,
जागा केलेल्या माणसाला उठवून बसवलं. उठवून बसवलेल्या माणसाच्या हातामध्ये तलवार आणि भगवे झेंडे देऊन एक सामान्य योद्धा निर्माण केला आणि त्यातूनच जिगरबाजमुळे जीवाला जीव देणारे जिगरबाजमुळे तयार झाले. त्यांच्या पराक्रमाबद्दल सांगायचं म्हटलं तर त्या ठिकाणी 65 किलोची तलवार वाजवतो त्याचं नाव यसाची. 2000 शत्रूशी एकटाच लढतो त्याचं नाव बाजी. आणि हात तुटला तरी तो लढतच राहतो त्याचं नाव तानाजी. दिल्लीवरून 8 तासामध्ये घोडा पुण्याला आणतो त्याचं नाव नेताजी. आणि धाण्या वाघाला एकटा सांगला जातो आणि धाण्या वाघाला उभा फासतो त्याचं नाव छत्रपती संभाजी महाराज. आणि एवढ्या सगळ्यांना एकत्रित घेऊन हिंदवी स्वराज्याची स्थापना करतात आणि स्वराज्याचं दंडमान करतात. तो माझा राजा छत्रपती शिवाजी महाराज. जगातील एकमेव राजा छत्रपती शिवाजी महाराज की त्या राजासाठी लोक मरायला तयार झाली. लोक जगण्याची स्पर्धा करतात. परंतु शिवरायांच्या काळामध्ये जे मावळे होते ते मरण्यासाठी स्पर्धा करायचे. मला राजासाठी मरायचे, मला स्वराज्यासाठी मरायचे. लाख गेले तरी चालतील पण लाखाचा पोशिंदा करला पाहिजे अशा प्रकारचं मावळ्यांचं त्यावेळेस एक मानसिकता होती. ऐका, राजा म्हणे नाही. स्वतःच्या मनगटावरती विश्वास असणाऱ्याला दुसऱ्याच्या सामर्थ्याची भीती कधीच वाटत नाही. स्वतःच्या मनगटावर विश्वास असणाऱ्याला दुसऱ्याच्या सामर्थ्याची कधी भीती वाटत नाही. आणि अशा सामर्थ्याला हरवण्याचं धाडस नीती सुद्धा करत नाही. अशी विचार असणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराजांनी वयाच्या 15व्या वर्षी हिंदवी स्वराज्याचं स्थापन केलं. बघा, विचार करण्यासारखी गोष्ट आहे. वय वर्ष महाराजांचं फक्त 15 वर्ष आहे. आपली मुलं 15 वर्षाची असताना काय करते ते? 15 वर्षाची मुलं असतानाच घडते ती आणि बिघडते ती सुद्धा. आणि म्हणून छत्रपती शिवाजी महाराज एक प्रेरणा आहे, एक रसायन आहे. आपल्या मुलांना घडण्यासाठी आपल्या मुलांच्या रक्तामध्ये प्रत्येक नसानसामध्ये शिवचरित्र शिवाजी महाराजांची प्रेरणा गेली पाहिजे तरच अनेक शिवाय जन्मतील असं मला वाटतं. छत्रपती शिवाजी महाराजांनी शक्ती, युक्ती आणि बुद्धीच्या जोरावरती अनेक वर्षे अन्याय अत्याचारामध्ये खितपत पडलेल्या जनतेला स्वतःचं स्वतंत्र राज्य मिळवून दिलं. म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांना समताधिष्ठित स्वराज्याचे युग प्रवर्तक म्हणतात. छत्रपती शिवाजी महाराजांचं स्वराज्य म्हणजे जगातील पहिलं लोकशाही राज्य होतं. छत्रपतींच्या स्वराज्यामध्ये स्वातंत्र्य, समता, बंधुता, न्याय त्यांनी प्रस्थापित केला होता. महिलांना सर्वाधिकार दिले होते. जात आणि धर्म यापेक्षा त्यांना कर्तृत्व श्रेष्ठ होतं. म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्यामध्ये अनेक जातीचे, अनेक धर्माचे मावळे त्या ठिकाणी घरातीर्थ करत होते. अनेकाने स्वतःच्या कुर्बानी करून घेतलेल्या होत्या. ऐका, राजा म्हणे नाही. छत्रपती शिवाजी महाराजांचं शेतकरी आणि शेतीविषयी आपल्याला धोरण हे आदर्शवादी होतं. शेतकरी हा शेतीचा विकास झाला तरच राज्याचा विकास होतो, हे छत्रपती शिवाजी महाराजांचं धोरण होतं. शेतकरी जगला पाहिजे, शेतकरी वाचला पाहिजे. जर आपल्या सैन्याला छत्रपती शिवाजी महाराजांनी अशी ताकद केली होती की शेतकऱ्यांच्या गवताच्या गाडीला आणि भाजीच्या देठाला सुद्धा हात लावू नका. शेतकऱ्यांना त्रास होईल असं वागू नका. विना मोबदला त्याचं काही घेऊ नका. आपत्ती व्यवस्थापन महाराजांचं जबरदस्त होतं. आपत्ती व्यवस्थापन म्हणजे ओला दुष्काळ, कोरडा दुष्काळ जर पडला या शेतकऱ्यांना तर शेतकरी तिथं संपला जातो. ज्यावेळेस 1676 मध्ये महाराष्ट्रामध्ये मोठा दुष्काळ पडला त्यावेळेस छत्रपतीनं या शेतकऱ्यांना बैलजोड्या दिल्या, धान्य वाटप केलं, त्वरित कर्ज माफ केलं, अवजारे दिले. आज आपण दुष्काळाचा झळा अनुभवतो आहोत, पाणी टंचाईचा सामना करत आहोत. परंतु शिवकाळात देखील दुष्काळ होता, गरिबी होती. परंतु छत्रपतींच्या काळामध्ये एकाही शेतकऱ्यांनी आत्महत्या केली नव्हती, हे फार मोठे विशेष आहे. शिवरायांनी शेतकरी राजा तू करून घेऊ नको फाशी, तुझ्या वीर जग राहील उपाशी, हे महाराजांचं धोरण होतं. म्हणून छत्रपतींच्या काळामध्ये एकाही शेतकऱ्यांनी आत्महत्या केली नाही. याचं कारण म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांचं शेतीविषयी असणारं धोरण हे अतिशय अलौकिक अशा प्रकारचं होतं.